पिंपरी चिंचवडमध्ये तरुणीची छेडछाड करणाऱ्या विकृताला अटक झाली आहे. 22 मे रोजी मदर तेरेसा उड्डाणपुलावरच्या एम्पायर इस्टेट BRT बस थांब्यावर 24 वर्षीय तरुणीची अश्लील हावभाव करत छेडछाड केल्याची घटना घडलेली होती. या प्रकरणी पिंपरी पोलिसांनी तातडीनं कारवाई करत आरोपी जाकीर हमीद शेख याला वाल्लेकरवाडीतून अटक केली आहे. थुंकलात घाण केली तर आता पुन्हा दंड होणार. पालिकेनं 350 सुपरवायझरचा वॉच आता ठेवलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकणं, कचरा फेकणं, राडारोड्याची बेकायदा वाहतूक करणाऱ्यांवर मुंबई महापालिकेकडून कडक कारवाई केली जाणार आहे. शहरभर 350हून अधिक ज्युनियर सुपरवायझरची नियुक्ती यासाठी करण्यात आली आहे. सर्व 24 वॉर्डमध्ये ही तैनाती करण्यात आली आहे. रस्त्यावर थुंकल्यास 250 रुपये दंड, कचरा फेकल्यास 500 रुपये दंड ठोठावण्यात येईल. विनापरवाना राडारोड्याची वाहतूक आढळल्यास तब्बल 25,000 रुपये दंड आकारला जाईल. उमेदवारांना प्रशिक्षण सुरू आहे. प्रशिक्षणानंतर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात होईल. पूर्वीचे क्लीनअप मार्शल कायमस्वरूपी आता बंद करण्यात आले. दादागिरी व भ्रष्टाचाराच्या तक्रारीनंतर आता हा निर्णय घेण्यात आलाय. अस्वच्छता करणाऱ्यांवर कारवाईसाठी न्यूसेन्स डिटेक्टर सेवेत आणण्याचाही प्रयत्न सुरू असल्याची माहिती मिळते. खासदार सुप्रिया सुळेंची कन्या रेवती सुळे आणि उद्योजक सारंग लखानींच्या लग्नाचं नागपुरात होणारं रिसेप्शन जूनऐवजी डिसेंबरला करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या आवाहनामुळे लाखानी कुटुंबियांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. रेवती सुळे यांचे सासरे अरुण लाखानी हे भाजप पदाधिकारी आहेत आणि पंतप्रधानांच्या आवाहनाला त्यांनीही प्रतिसाद दिला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय. मोदी एक महान नेते आणि आपले चांगले मित्र आहेत, ते आपल्याला आवडतात असं ट्रम्प यांनी म्हटलंय. भारत आणि अमेरिकेचे संबंध आधीपेक्षा जास्त मजबूत झाल्याचाही दावा त्यांनी केलाय. इतकंच नाही तर आपण मोदींचे मोठे फॅन असल्याचंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. भारत भेटीवर असलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांच्याशी फोनवरून बोलताना ट्रम्प यांनी भारत आणि मोदींवर कौतुकाचा वर्षाव केलाय.